प्रत्येक कुटुंबामध्ये अशी एक व्यक्ती असते जी त्या संपूर्ण कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढते। आर्थिक भरभराटीसाठी उद्योजकता ही खूप महत्त्वपूर्ण आहे आणि उद्योजकतेसाठी आपल्यामध्ये काही कौशल्य विकसित असलीच पाहिजेत आणि हीच कौशल्ये आज मी तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आली आहे। ही कौशल्ये मी यशस्वी उद्योजकांच्या आत्मचरित्रातून विविध मुलाखतींमधून घेतली आहेत। ही कौशल्ये जर तुमच्यामध्ये असतील तर ते इम्प्रूव्ह करा आणि जर नसतील तर आत्मसात करा। आपल्याला माहीत असलेल्या सर्वसामान्य गोष्टी मी व्हिडिओच्या सुरुवातीला तर महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओच्या शेवटी दिली आहे। यामध्ये असलेला पॉइंट नंबर 3 नीट अभ्यासा। पण त्या अगोदर जर तुम्हाला माझे प्रयत्न आवडत असतील तर आपले हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे विचार मला कमेंट करून सांगा। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। पॉइंट 1, नेतृत्व क्षमता। कोणत्याही उद्योजकामध्ये सर्वात कॉमन कोणती गोष्ट असायला हवी तर ती म्हणजे नेतृत्व क्षमता। नेतृत्वाचा एक पैलू म्हणजे या व्यक्ती आपल्या विचारांनी दुसऱ्यांना प्रभावित करतात, त्यांचं मनोबल वाढवतात, त्यांच्यावर सर्वांमध्ये एकजुटता राखणे, स्थिरता ठेवणे, कार्याची विविध भागांमध्ये विभागणी करणे, सर्वांमध्ये सुसंवाद साधून सर्वांचे समाधान करणे इत्यादी जबाबदारी असते। आणि यामुळेच व्यवसायाच्या एकूण वृद्धीसाठी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींमध्ये नेतृत्व क्षमता ही असायलाच हवी। नेतृत्व क्षमता हा प्रचंड मोठा विषय आहे आणि यामुळेच मी नेतृत्व क्षमता आपण कशा रीतीने विकसित करू शकतो यावर एक वेगळा अभ्यासपूर्ण व्हिडिओ घेऊन येईल। सध्या तरी आपण आपल्या आजच्या विषयाकडे लक्ष केंद्रित करूया। पॉइंट 2, संभाषण कौशल्य। दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे संभाषण कौशल्य। तुम्ही MBA चायवाला यांचे नाव ऐकलेच असेल। त्यांच्या संपूर्ण व्यवसायाचे ब्रँडिंग, त्यांची मार्केटिंग त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या संभाषणाने केली। त्यांचा व्यवसाय चहाचा आहे, पण सर्व लोक त्यांना त्यांच्या संभाषणासाठी ओळखतात। संभाषणातूनच त्यांनी व्यवसायाचे एवढे मोठे साम्राज्य निर्माण केले। संभाषण कौशल्य असेल तर आणि तरच तुम्ही एक चांगला कस्टमर बेस तयार करू शकता। तुम्ही स्वतःच तुमच्या व्यवसायाचं, तुमच्या प्रोडक्टचं मार्केटिंग करू शकता। पॉइंट 3, मानसशास्त्र। उद्योजकांमध्ये तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट असायला हवी ती म्हणजे ग्राहकांच्या मानसशास्त्राचा अभ्यास। ग्राहक मानसशास्त्र हे एक विज्ञान आहे। यामध्ये ग्राहकांची विचार प्रक्रिया, प्रेरणा आणि प्रोडक्ट्सकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन, कोणतीही गोष्ट विकत घेताना त्याची वृत्ती याचा अभ्यास केला जातो। एकदा एक ग्राहक किराणा मालाच्या दुकानात येतात व कोलगेट मागतात। ते कोलगेट घेतात व पैसे देऊन निघून जातात। नंतर दुसरा व्यक्ती येतो, तोही कोलगेट मागतो, पण दुकानदार म्हणतो कोलगेट संपली आहे, क्लोजअप टूथपेस्ट देऊ का? तेव्हा ती व्यक्ती नको म्हणून तिथून निघून जाते। नंतर तिसरी व्यक्ती तिथे येते, तीही कोलगेटच मागते। दुकानदार म्हणतो कोलगेट संपली आहे, तेव्हा तो ग्राहक म्हणतो अहो दुसरी टूथपेस्ट द्या, कोलगेट, क्लोजअप, पेप्सोडंट कोणतीही द्या, सगळ्या टूथपेस्ट सारख्याच। आता विचार करा, प्रत्येक ग्राहकाचे वर्तन किती वेगवेगळे होते आणि यामुळेच ग्राहकांच्या मानसशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा आहे। पॉइंट 4, विक्री कला। उद्योजकामध्ये असायला हवी अशी चौथी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विक्री कला। यालाच इंग्रजीत सेलिंग स्किल असे म्हणतात। ग्राहकाने वस्तू अथवा सेवा विकत घ्यावी यासाठी त्याचे मन वळवण्याची कला म्हणजेच विक्री कला। वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकाची इच्छा अधिक तीव्र करणे व त्याचा फायदाही वस्तू विकत घेण्यात कसा आहे हे पटवून देणे हे या कलेचे उद्दिष्ट असते। विक्रेत्याला नेहमीच ग्राहकाच्या मानसिकतेचा विचार करावा लागतो आणि त्याचे मन वळवून आपला दृष्टिकोन पटवून द्यावा लागतो आणि यामुळेच विक्री कला ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे। मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। धन्यवाद। आपल्या चॅनलवर अशीच नवनवीन आपल्या आयुष्यात आपल्याला यशाकडे घेऊन जाणारी माहिती मी घेऊन येत राहील। त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर चला मग भेटूया पुढच्या संडेला एका नवीन विषयासोबत।
तोपर्यंत धन्यवाद.